पाटील, प्रेमनाथ पाटील, हरिदास भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचे सहकारी सर्वांनी सुद्धा या स्पर्धेला खूप मेहनत घेऊन एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आणली आणि चांगल्या पद्धतीची पाहरी पाडली. आपण पाहतोय वीर तानाजी क्रीडा नगरी आणि क्रीडा नगरीमध्ये खेळली जाणारी ही गावदेवी चषक खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन मित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसामध्ये जॉली कामतगर हा संघ क्वालिफाय झाला होता. दुसऱ्या दिवसामध्ये कालिका माता खारबाव आणि तिसऱ्या दिवसामध्ये गावदेवी रानोली हे संघ क्वालिफाय झाले होतं. कालच्या दिवसामध्ये एक परवाच्या दिवसामध्ये एक सामना खेळला गेला पहिला सेमीफायनलचा कालिका माता खारबाव वर्सेस जॉली कामतगर या संघादरम्यान आणि विजयश्री खेचलं आणि थेट अंतिम सामन्यामध्ये या फायनलमध्ये धडक मारली जॉली कामतगर संघाने. तर आजच्या दिवसामधून कुठला संघ क्वालिफाय होईल आणि गावदेवी रानोली आणि आजच्या दिवसातील जो क्वालिफाय होईल तो संघ ही दुसरी सेमीफायनल मित्र आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मेगा फिनाले बिग शो आपल्याला पाहायला मिळेल. जॉली कामतगर संघासमोर कुठला संघ खेळेल हे पाहण्यासारखं राहील. चला खेळायला सुरुवात करायची आहे ताबडतोब लगेच. या सीझन मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिले तर 5 स्पर्धा पार पाडल्या. त्याच्यामध्ये पहिली स्पर्धेवरती मान मिळवलं होतं सोनादेवी टेमगर संघाने. दुसरी स्पर्धा आपण पाहिली गोवे येथे, तिथे जयबजरंग कारिवली या संघाने विजय पटकावला होता. त्यानंतर आपण पाहिली स्वर्गीय बलवंत चषक, त्याच्यामध्ये अप्रतिम खेळी दाखवत गंगामाता गोंदवली या संघाने आपण पाहिलं तर विजयश्री खेचून आणलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं चौथी स्पर्धा तालुका प्रमुख चषक ओमसाहेब पिशे आयोजित आपण पाहिलं तर कालिका माता खारबाव संघाने विजय संपादन केलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं अष्टविनायक ठाकूरपा इथेही कालिका माता खारबाव संघाने विजय संपादन केलं होतं. परंतु आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कालिका माता खारबाव संघाला परास्त करण्यामध्ये यश प्राप्त झालं ते म्हणजे जॉली कामतगर संघाकडून. तर आपण पाहूया या स्पर्धेमधून कोण क्वालिफाय होईल आणि कोण बाजी मारेल हे पाहण्यासारखं राहील. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजय आणि राजेश. सांघिक पहिलं षटक आपण पाहू शकता जितू पाटील यांच्या माध्यमातून हाताळण्यात येत आहे. या पहिल्याच चेंडूला दिशा दिली पाऊंडच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. एका धाव्याने आगाज केला जातोय. सुरुवात केली जाते. डावाला सुरुवात होते. श्री गणेश होते एका धाव्याने. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कृपया प्लीज आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवा. तसे टार्झन सेट पाटील यांनी जितू पाटील यांच्यासाठी बक्षीस लावलेले आहे. जर आपण विकेट हॅट्रिक घेता तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. साई कृपा ढुंगे संघाचे गोलंदाज नवनिर्वाचित ग्रामपंचायत ढुंगे चे सदस्य आहेत. त्यांच्यासाठी टार्झन सेट पाटील यांनी हॅट्रिक साठी 500 रुपये लावलेले आहेत. धन्यवाद. गोलंदाज टर्न होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होत आहे. प्रयत्न मात्र सक्सेसफुल ठरतोय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. मॅक्सिमम षटकार. दोन्ही संघाच्या 12 खेळाडू कृपया यायचा आहे कॉमेंटर बॉक्स मध्ये. सन्माननीय महेश मोतीरामजी पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत. आपण पाहतोय व्यासपीठावरती. तर पुन्हा एकदा गोलंदाज जितू पाटील टर्न होते. गोलंदाजी मार्ग वरती मागच्या चेंडूवरती एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. मॅक्सिमम फटका होता. काहीच इंच सीमारेषा बाहेर पडलेला होता. परंतु त्या चेंडूवरती मिळतात 6 धावा. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला दिशा दिलेली आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय. चेंडू थांबणार नाही. जाईल सीमारेषा बाहेर. एक चांगला दणदणीत खणखणीत चौकार.
तर या चौकाराच्या साने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 11 धावा, बिनबाद 11. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गावदेव अंजू संघाच्या माध्यमातून. खास करून राजेश आक्रमक ठरतोय, कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं गरजेचे असतात आणि त्या अनुषंगाने फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि यशस्वी सुद्धा होत आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूपच उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक जेज करतोय, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू खूप उंच होता, त्या कारणास्तव जेज करता आलं नाहीये आणि याच बरोबर आपण पाहू शकता या चेंडूवरती मिळतात 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहू शकता आपण 13 धावा धावफलकावरती. प्रथम नानविक हरुणा फलंदाजी करतोय गावदेव अंजूर, परंतु चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते. इथे मात्र पाहू शकता चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. अजून एक चांगला दमदार चौकार. मित्र, असं म्हटलं जातं की इतिहास सांगतो की काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख आहे, परंतु मन खरं आणि हृदय चांगलं असेल तर मित्र रोजच सुख आहे. आणि सुखद माणसं आपण पाहतोय या व्यासपीठावरती. या सर्वांचं, या सर्व मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये या कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. तर आपण पाहू शकता पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. बऱ्यापैकी चांगली धावसंख्या धावफलकावरती लागताना दिसते. एकंदरीत आपण जर विचार केला तर पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 17 धावा ऑन द बोर्ड. एकही गडी बाद झाला नाहीये. चांगली फटकेबाजी राजेश यांच्या माध्यमातून 2 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिला. अगदी बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं शतक संपलेलं आहे. 11:03 सामन्याला सुरुवात झाली आणि 11:08 पहिलं शतक पूर्ण झालेले. अजून 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 शतकं पूर्ण करायची आहेत. मैदानी पंच मुरलीधर जाधव आणि सुनील म्हात्रे सरांना मी आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करतोय की आपण वेळेवर लक्ष द्यायचंय. बरोबर 5 मिनिटांमध्ये जितू पाटील यांचं शतक पूर्ण झालेले. 11:03 सामन्याला सुरुवात झाली होती. त्या अनुषंगाने आपण वेळेला महत्व द्या मित्रांनो. निश्चित ज्या ज्या व्यक्तीने, ज्या ज्या संघटनेने वेळेला महत्व दिलेलं आहे त्याने आपल्या जीवनामध्ये खरोखरच उंची गाठलेली आहे, यशस्वी ठरलेले आहेत. कारण मित्र हो, वेळ अशी एक वस्तू आहे की ती भगवंताने फुकट दिलेली आहे, परंतु तिचा उपयोग मात्र आपण, वापर मात्र आपण परफेक्ट केला पाहिजे. आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, फायनल दिवस आहे. त्या अनुषंगाने वारंवार आपल्याला सूचित केले जाते की आपण वेळेत सर्व काही काम पूर्ण करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या अजित पाटील यांनी. नवीन गोलंदाज येतोय सांघिक दुसरं षटक घेऊन विनोद. तर पाण्यासारखं राहील कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल, ज्या चेंडूंची हाताळणी करणं गरजेचं आहे ते चेंडू पाहायला मिळतील का. परंतु इथं आपण पाहू शकता एक सेफ फटका आपण पाहतोय, परंतु एकच धाव मिळेल, कारण ज्या पद्धतीचा फटका होता त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं. त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्या होते 18 धावा ऑन द बोर्ड. आपण पाहू शकता आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना चालू आहे. यावेळेस खेचून फटका मारलेला आहे. मिडविकेटच्या रिझर्व्हमध्ये चेंडू जाईल. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू डीप मध्ये गेलेला आहे, तरी सुद्धा 2 धावा घेणता येत नाहीये, कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि त्याहून अधिक चांगला थ्रो आपल्याला मित्र पाहायला मिळाला. म्हणून तर आपण पाहू शकता या चेंडूवरती 1 धाव जमा केली जाते. एका धावेने धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद टर्न होतोय गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेस रिव्हर्सचा फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षण तिथेही पाहायला मिळतंय आणि या इथेही आपण पाहू शकता एकच धाव अर्जित केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. क्षेत्ररक्षणाचं बल तुमच्याकडे ज्या वेळेस कणखर असेल, चांगला असेल, मजबूत असेल, त्यावेळेस निश्चित धावा थांबवण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त होते आणि तेच प्रत्यक्ष रूप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक चेंडू मागे एकेरी धाव जमा करण्यामध्ये यश प्राप्त होतंय गोलंदाजास. इथं मात्र पाहू शकता चेंडू हवेमध्ये आहे, झेल सुटला जातोय
आणि इथेही एकच धाव मिळते. एक चांगली नामी संधी चालून आली होती फलंदाजाला बाद करण्यासाठी, कारण एक स्फोटक फलंदाज आजच्या या इनिंग मध्ये पेश करतोय राजेश, आणि त्याचाच इथं मात्र आपण पाहू शकता झेल सोडला जातोय. झेल किती माग पडतोय येणारा काल सांगून जाईल. इथं मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होतोय. ऑन साइडला चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत आपण पाहू शकता विजय एक धाव कंप्लीट करतायत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेले आहेत विनोद यांनी. चांगली गोलंदाजी, त्याचबरोबर चांगलं लाभलेलं क्षेत्ररक्षणाची साथ, त्या अनुषंगाने चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते. इथे पाहू शकता स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू घेतला होता बॅटवरती, परंतु कमजोर फटका पाहायला मिळाला कारण लोड फुलटॉस होता. आणि इथेही पाहू शकता आपण अजून एक धाव कंप्लीट करतोय राजेश. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करताना पाहतोय आपण विनोद, आणि एक बऱ्यापैकी धावसंख्या थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालं विनोद यास. तर येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडेल हे सांगण्यासाठी सज्ज होतील कालीराम सर. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे, माझे सहकारी समालोचक. मैदानामध्ये सामना सुरू आहे तो साई कृपा ढोंगे आणि गावदेवी अंजूर. मित्रांनो, आज प्रजासत्ताक दिन म्हणून आपण संपूर्ण भारतामध्ये हा एक सोनेरी दिवस आज साजरा करतोय. व्यासपीठावरती आपण पाहू शकता आपले सन्माननीय भिवंडी सिनियर 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती, तसेच त्यांच्या समवेत ओली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकास चांगो पाटील, त्यानंतर बंदरामारुती काल्हेर संघाचे विनोदजी, त्यानंतर संजय, त्यानंतर तानाजी पाटील, अवी पाटील, अर्षद म्हात्रे, अरविंदजी भोईर आणि इतर सर्व सहकारी, तसेच केदार जोशी असतील, त्यानंतर संपूर्ण गावदेवी 40+ ओली संघ. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज तयार राकेश. विनोद यांचं मी कौतुक करेन. 6 चेंडूमध्ये 6 धावा, सिंगलनी फक्त आपली शतक इथे त्यांनी समाप्त केली. राजेश यांच्यासाठी फुल लेन डिलिव्हरी, व्हाईट यॉर्कर, अप्रतिम डिलिव्हरी, अतिशय चांगली गती आणि लाईन पहिले चेंडूवर राकेश यांनी प्राप्त केलेले अप्रतिम चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 23. दुसऱ्या चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक हेमंत चेंडूच्या खाली अप्रतिम झेल आणि पहिला आदरा बसतोय राजेशांच्या रूपानं गावदेवी अंजूर याला 23 धावसंख्येवर. तेवीस धावांची पार्टनरशिप भागीदारी विजय आणि राजेश यांची मात्र इथं तोडण्यात यश आलेले ते गोलंदाज राकेश याला. अतिशय चांगली गोलंदाजीची सुरुवात आपण पाहतोय. तिसऱ्या शतकातील 2 चेंडूंचा खेळ संपलेले, कुठलीही धाव न देता दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलेली आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नव्याने फलंदाज येतोय सतीश येतोय. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. विजय याच्यासाठी चेंडू हवेमध्ये नक्कीच होता, मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे दूर एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट केलेले. 2 धावा कंप्लीट. 2 धावींनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल ते 1 बाद 25 धावा. चालू सामन्यातून विजयी संघ जो होईल त्या संघाला लगेच बंदरामारुती काल्हेर या संघाबरोबर दुसऱ्या फेरीची लढत केल्याची आहे. बंदरामारुती काल्हेर संघाने देखील क्रीडानगरी सोडून कुठेही जाऊ नका. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ यांच्या अथक प्रयत्नाने भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रीडानगरी वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. गोलंदाज तयार राकेश. सतीश साठी चेंडू चांगला होता. कार्पेट सारणे चेंडू येतोय. अनिल चेंडूच्या समोर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते.
डीप लॉंग ऑन वर्क चांगलं क्षेत्ररक्षक अनिल यांच्या मार्फत 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 27 धावा. 27 धावा स्कोरबोर्ड वर आपण पाहतोय. गावदेवी अंजूर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. गोलंदाज तयार. ते मात्र अतिशय चांगला स्पंच फटका आपण पाहतोय. स्लिपर कव्हर सीमारेषेकडे चेंडू अडवला जातोय. 2 धावा अतिशय वेगाने कंप्लीट करतात. सतीश आणि विजय केलपट्टर चांगल्या प्रकारे पलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 29 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि मला वाटतं शेवटचा चेंडू शेष असावा. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेटनी राकेश. ते मात्र मिडल ऑफ बॅट चेंडू घेतलेला आहे. मिड विकेट वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. हेमंत यांच्याकडून थोडीशी चुकी मात्र बॅकअप चांगलं होतं. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31 धावा. एक चांगली टोटल 31 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 विकेट हे गावदेवी अंजूर संघाच्या हातामध्ये आहेत. पाहूया 6 चेंडूवर कशा प्रकारे गोलंदाजी होते की फलंदाजी. इथून मात्र आपले हात खोलावे लागतील ते सतीश आणि विजय याला, कारण 9 गडी अजूनही शिल्लक आहेत आणि चेंडू उरलेले ते फक्त आणि फक्त 6. विनोद यांनी सांगितलं होतं की जितू पाटील, मी स्वतः, धनाजी आणि राकेश, मला वाटतं आज अंकुश बिल्डर हे दिसत नाहीये प्ले 11 मध्ये, ते देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. मात्र त्यांनी धनाजी यांच्यावर विश्वास दाखवलेले. चांगले खेळाडू आहेत धनाजी. अनिल, हेमंत, जितू, विनोद, राकेश अशा चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ. त्यानंतर निलेश भगत. मात्र गावदेवी अंजूर संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये, कारण की खूप मोठा संघ आहे अनिलदादा पाटील यांचा. वेळ कमी घ्या मित्रांनो. 11:03 सामना सुरू झाला. तर 11:18 झालेली आहेत. बरोबर 11:23 सामना संपवायचा आहे. त्या अनुषंगाने आपण आम्हाला सहकार्य करा प्लीज. भारतीय वेळेनुसार 11:03 सामना सुरू झाला. 3 षटकं संपली आहेत. 11:18 झालेली आहेत. त्या अनुषंगाने आपण आम्हाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. तर गोलंदाज तयार. धनाजी. सामना करेल तो सतीश. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू चेंडूला खोदून काढलेले आहे. थोडीशी गचल क्षेत्ररक्षण विनोद यांच्याकडून पाहायला मिळते. हेमंत यांच्याकडून चांगला बॅकअप दिले जाते. एकाच धावेवर समाधान मानलेले आहे. 2 धावा, सॉरी माफी असावी, 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 33 धावा. 5 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. धनाजी. शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट सतीश साठी. ते मात्र चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. चांगला प्रयत्न केला होता मित्र. म्हणे चेंडू जरी हातातून निसटला तरी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये असं झेल घेणं हे फार कठीण असतं, कारण की चेंडू हवेमध्ये तरंगत असतो. चेंडूवरची नजर जर तरी हटली तरी मात्र असं झेल बऱ्याच कमी वेळेला आपण होताना बघतोय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये असे कमीत कमी झेल घेतले जातात. 2 धावा कंप्लीट. संख्या झाली ती 35. गोलंदाज तयार. धनाजी. तेव्हा तो आडे बॅटने फटका केलेत. हेमंत चेंडूच्या समोर आणि अप्रतिम झेल. जावं लागेल डगआउट मध्ये सतीशाला. दुसरा आदरा बसतोय गावदेवी अंजूर संघासाठी. डीजे. दुसरं गडी बाद झाले सतीश 35 या धावसंख्येवर. अजूनही शतकातील 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं आम्ही स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. हे 3 चेंडू पूर्ण झाल्यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या या स्पर्धेला ज्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे अशा मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत.
गोलंदाज तयार. धनाजी विजय यांच्यासाठी ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू, वेगवान डिलिव्हरी, पूर्णपणे बीट केलं ते फलंदाज विजय याला. बाकीचं काम इष्टरक्षक चोखपणे बजावतात. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 2 बाद 35 धावा. फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू गॅप मधून मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतायत विनोद. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. मला वाटतं संदीप आलेले आहेत नॉन स्ट्राईक वर. चांगले खेळाडू आहेत संदीप, अशी अपेक्षा असेल गोलंदाजीतून. मात्र फलंदाजीतून जास्त काही चेंडू शिल्लक नाहीयेत. शेवटचा चेंडू शेष असावा. धावसंख्या झाली ती 37 धावा. बघा मित्रांनो, 11 वाजून 3 मिनिटांनी सामना सुरू झाला. 11 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत. मी साई कृपा डुंगे संघाचं कौतुक करेन. 20 मिनिटं दिली होती आणि अतिशय चांगल्या वेळामध्ये त्यांनी आपलं 4 शतक इथं जवळजवळ पूर्ण केले. त्याने षटकारांनी डावाची समाप्ती. विजय, गुड शॉट. खरोखरच साई कृपा डुंगे, मी कर्णधार विनोद याचं कौतुक करेन. अनिल, जितू, हेमंत, राकेश सर्व सहकार्यांचं बरोबर टाइमा अभावी त्यांनी आपली 4 शतकं संपवलेली आहेत. आणि खरोखरच साई कृपा डुंगेचा आदर्श ठेवून सर्व संघाचे संघनायक आम्हाला या वेळेच्या बाबतीत सहकार्य करतील अशी आम्ही अपेक्षा करतोय. जातो मान्यवर कक्षामध्ये, तिथे आमचे मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचे स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करेन. आमच्या गावदेवी 40+ ओली संघाच्या सहकार्याने की आपण व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा स्वागत सन्मान घ्यायचा आहे. मनोजजी म्हात्रे, समाजसेवक ओली, माजी उपसरपंच विकास संगो पाटील यांना मी विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. विकास संगो पाटील यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. मनोजजी म्हात्रे, आमच्या स्वागत सन्मानाचे आपण स्वीकार करायचे. आमच्या गावदेवी 40+ संघाच्या वतीनं आपल्याला प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आजच्या शुभ दिनी या स्पर्धेच्या माध्यमातून इथं सन्मानित केले जाते. खरोखरच ओली गावाच्या बरेचशा प्रतिष्ठित नागरिकांनी, आजी माजी सरपंच, सदस्य सर्वांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावली आहे. त्यानंतर पिंपलगर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आवी पाटील हे देखील इथं उपस्थित. हर्षल म्हात्रे, ओलीगावचे समाजसेवक, यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी हर्षद म्हात्रे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आवी पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान सुरू आहे मान्यवरांचं, पाहुण्यांचं, अतिथींचं. आवी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत पिंपलगर यांनी देखील आम्हाला आज या स्पर्धेसाठी भेट दिलेली आहे. त्यानंतर प्रल्हादजी नाईक, गावदेवी भादवड संघाचे खेळाडू, मी हर्षद म्हात्रेंना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपले शुभ हस्ते आपण प्रल्हाद नाईक यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण त्यांना ऍक्शन मध्ये देखील पाहणार आहोत. गावदेवी भादवड जे यष्टीरक्षक अष्टपैलू खेळाडू प्रल्हादजी नाईक यांचा शुभ सन्मान हर्षदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मानित व्यक्ती असतील आकाश पाटील. आपण पुढे यायचंय. आकाश पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. हर्षद म्हात्रे, आपले शुभ हस्ते आपण हर्षद पाटील यांचा देखील शुभ सन्मान करायचे. आकाश पाटील यांचा हर्षद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आकाश पाटील आपण आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. व्यासपीठावरती लावून यायचा आहे. स्वागत सन्मान सुरू आहे मान्यवरांचं, पाहुण्यांचं. त्यानंतर समाजसेवक ओली जनार्दन भोईर हे देखील उपस्थित आहेत. त्यानंतर भानुदास पाटील, वलपाडा भानुदास पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. भानुदास पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. अशोकजी पाटील, माजी सरपंच, ज्यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई अशोक पाटील या माजी सरपंच राहिले, त्यांचे यजमान आमच्या मंडळाचे सदस्य अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते भानुदास पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. 44 धावांचं लक्ष्य असेल
त्यानंतर हर्षद म्हात्रे यांचा स्वागत सन्मान करण्याची मी विनंती करेन अशोकदादा पाटील यांना. अशोकदादा पाटील आपले शुभ हस्ते आपण हर्षद म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. ओली गावचे यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी, समाजसेवक. अशोकदादा पाटील यांचे शुभ हस्ते सर शुभ सन्मान. त्यानंतर तानाजी पाटील, जय हनुमान गोवे. त्यानंतर संजय गंगामाता गोंदवली संघाचे संघनायक संजयजी यांचा देखील शुभ सन्मान करा. अशोकदादा पाटील आपले शुभ हस्ते. पंतांनी सामना सुरू ठेवायचंय आणि टायमिंग सेट करायचंय. खरोखरच मी आज साई कृपा डुंगे संघाचे आभार व्यक्त करेन की त्यांनी वेळे अभावी 4 शतकं संपवलेली आहेत. बरोबर 11:03 सामना सुरू झाला. 11:22 त्यांनी आपली 4 शतकं पूर्ण केली. गंगामाता गोंदवली संघाचे संजय, त्यानंतर विनोदजी उमराटकर आहेत बंदरामारुती काल्लेर. विनोदजी आपला देखील इथं शुभ सन्मान केला जाणार आहे. तर मान्यवरांचा स्वागत सन्मान आपण इथं थांबूया. पुन्हा एकदा मी आज प्रजासत्ताक दिनाच्या सर्व मान्यवरांना, संपूर्ण प्रेक्षक वर्गाला आणि संपूर्ण भारतीय वासियांना आज 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. आपल्याला घेऊन चलतो मैदानामध्ये माझे सहकारी समालोचक मनोज ठाकरे यांना. ऐकूया पहिल्या 2 शतकासाठी. धन्यवाद कालीराम सर. आपण जर पाहिलं तर 44 धावांचं लक्ष्य आहे साईकृपा डुंगे संघासमोर. डुंगे संघासमोर सुद्धा चांगले खेळाडू आहेत. तर पाहूया हे चांगले खेळाडू कशा प्रकारे चांगला खेळ करतील आणि आपल्या डावाला सावरतील. या उलट जर विचार केला तर गावदेव अंजूर संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजीने भरलेला हा संघ आहे. तर या 4 षटकांमध्ये या 44 धावा देतील का की थांबवतील हे पाहण्यासारखं राहील. येणाऱ्या काळ आपल्याला ही गोष्ट सांगून जाईल. प्रथम क्षेत्ररक्षण हाताळतोय धन्यवाद मनोज. मी आपल्याला थांबवतोय. आपल्या व्यासपीठावरती मनोज काथोर पाटील हे आपल्या गावचे समाजसेवक आहेत. मनोज काथोर पाटील आपण पुढे या. अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपला देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. यंग जनरेशन आणि खरोखरच त्यांनी देखील या स्पर्धेसाठी इथे आम्हाला उपस्थिती दिलेली आहे. मनोज काथोर पाटील, अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. ओ टू मनोज ठाकरे सर. या इथे आपण पाहू शकता एक मोठा झटका, मोठा हादरा म्हणू शकतो. जितू पाटील यांच्या माध्यमातून राणाच्या स्वरूपामध्ये बाद झाले. निश्चितच हे धावबाद झाले ते कदाचित साई कृपा डुंगे संघासाठी एक दुःखाची बातमी असेल. कारण की जितू पाटील सारख्या खेळाडूला एकही चेंडू न खेळता डगआउट मध्ये माघारी जावं लागलेले. धावबादच्या स्वरूपात पहिला हादरा. गावदेवी अंजूर संघासाठी चांगली सुरुवात. गोलंदाज निश्चितच मच्छिंद्र दादा यांच्याकडून खूप अनुभव आहे, दांडगा अनुभव या संघाच्या सर्व खेळाडूंमध्ये. आज संदीप यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. चांगले गोलंदाज आहेत. तसेच आमचे मंचेलीचे एक चांगले व्यक्तिमत्व संजय हे देखील आज प्ले 11 मध्ये आहेत. तर 44 धावांचं लक्ष्याचा पाठलाग. पहिल्या चेंडूवर धावबाच्या स्वरूपात गडी बाद. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मच्छिंद्र यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्यांना 7 लाभते. क्षेत्ररक्षकांची पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये पडला जातोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे आणि कुठल्या प्रकारची चुकी पाहायला मिळत नाहीये आणि फलंदाज मात्र जलच्या स्वरूपात बाद. अप्रतिम झेल. खरोखरच मी विजय ह्याचं कौतुक करेन. मिड ऑफ वरून थोडेसे मागे आले होते, चेंडू मागे राहिला होता, मात्र वेल जेज कॅच. चेंडूवरची नजर कायम होती आणि सलग 2 चेंडूवर 2 सलामी कुठलंही खातं न खोलता तंबूच्या आश्रयाला गेलेत मनोज. निश्चितच ही दुःखद घटना असेल त्या संघासाठी, कारण सुरुवात खासी चांगली झाली नाहीये आणि सलामीवीर दोन्ही फलंदाज एक स्फोटक फलंदाजीने जाणले जात आहेत आणि ते डगावच्या आसराला गेल्यानंतर संघावरती हा मात्र एक संकट काल आहे आणि या संकट कालामध्ये येणाऱ्या फलंदाजांना सावरून न्यावा लागेल. अगदी बरोबर. कारण की कुठलीही धाव संघाच्या फलकावर नाहीये
आणि मात्र दोन्ही सलामीवीर अनिल आणि जितू ज्यांच्यावर जास्तीत जास्त आशा अपेक्षा होत्या, खास करून पॉवर प्लेच्या शतकामध्ये, त्या मात्र इथं अपूर्ण राहिलेल्या आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र फसला गेला. इनफिल्डचं जे क्षेत्र होतं ते कव्हर करता आलं नाही, क्लिअर करता आलं नाही. या परिणाम सर्व जेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आणि इथं मात्र पाहूया कशा प्रकारे डावाला सुरुवात करेल फलंदाज. या वेळेस आपण पाहिलं 2 गडी बाद झालेले आहेत, तर कशा प्रकारे तरी एक धाव घेऊन आपल्या संघाची बोनी तरी करावी त्या अनुषंगाने खेळला गेलेला आगला वेगळा फटका आपण पाहिला. चेंडू मात्र बराच काल हवेमध्ये होता, परंतु खासा काही फरक पडला नाहीये. अगदी बरोबर आहे. जे प्रतीक्षा करत होते त्याचे सहकारी डावाच्या धावेची प्रतीक्षा करीत होते, ती धाव मात्र इथं आलेली आहे आणि धावांचा श्रीगणेशा झालेला आहे एका धावेनी. या वेळेस आपण पाहिलं चेंडू मात्र कार्पेटच्या सहाय्याने जातोय केरळ कंपनीच्या रिझन मध्ये. एक धावा अजून कंप्लीट केली जाते. एका धावेने 2 धावा स्कोरबोर्ड वरती. 2-2 पहिले षटक चालू आहे. 44 धावांचं आव्हान आहे. त्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय थोडीशी खराब सुरुवात झाली, परंतु खराब सुरुवात झाली असली तरीही डावाला सावरण्यासाठी बाकीचे खेळाडू आहेत. तर पाहूया इथनं एक मोठी पार्टनरशिप होईल का, की या डावाला सावरेल हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज पण एकदा टर्न होते. गोलंदाजी मार्क वरती मच्छिंद्र. या वेळेस चेंडूला टर्न केला. एक धाव इथेही मिळेल. जेम्स यांना आपण पाहतोय टार्झन सेठ पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये आकर्षित सामनावीराचं जी ट्रॉफी आहे ती त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. निश्चितच केवळ रंगनाथ पाटील आणि जेम्स टार्झन पाटील या इन जनरल्सचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र आपण पाहू शकता मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न पाहिला, परंतु असं काही 40+ मध्ये नियम नाही आहे. तर पाहूया पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस अप्रतिम चेंडू खोलर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. निर्धाव राहतोय. सुरुवात ज्याप्रमाणे चांगली झाली तिथनं मात्र दबाव जाणवला फलंदाजांवरती आणि मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी ठरले नाही. जणू काही खेळण्याचा प्रयत्नही केला नाहीये. परिणाम स्वरूप आपण पाहतोय षटक क्रमांक समाप्त होतं. पॉवर प्लेचं पहिलं धावसंख्या जर पाहिली धावफलकावरली ती तर 3. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी तर मनोज ठाकरे एवढंच सांगेन की पूर्णपणे दबाव या फलंदाजांवर पाहायला मिळाला, कारण की जितू आणि अनिल बाद झाल्यानंतर मात्र दबाव साप या दोन्ही फलंदाजांवर, खास करून रोहिदास आणि आरके. अगदी बरोबर आहे, कारण की जितू याच्यासाठी बक्षीस लावलं होतं षटकारासाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500. तर टार्झन सेठ पाटील म्हणाल की जितूला संधी मिळाली नाही. मात्र गावदेवी संघाचे त्यांचे फॅन अनिल दादा पाटील हे बॉलिंग मार्कवर आलेले आहेत. यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार. काय प्रेम आहे बघा. दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस टार्झन सेठ पाटील आपल्या सहकार्यांवर बक्षीस लावतायत. अनिल दादा पाटील यांना संधी असेल, जर आपण या शतकामध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर टार्झन सेठ पाटील यांच्याकडून तुम्हाला 500 रुपये पारितोषिक दिले जाणार आहे. एवढं टू मनोज ठाकरे. तर पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज मच्छिंद्र याने आणि दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होईल या षटकामध्ये. इथं मात्र बॅटची कडा घेतलेली आहे, परंतु आपण जर पाहिलं तर पाहिलेचं क्षेत्ररक्षक थोडस डीप मध्ये या कारणास्तव आपण पाहिलं झेल कन्वर्ट करू शकले नाहीये, परंतु रनआउटच्या स्वरूपाने मात्र विकेट प्राप्त केलेला आहे. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडल वीर तानाजी क्रीडा नगरीमध्ये ही साकारण्यात आलेली गावदेवी ओवली 40+ यांच्या माध्यमातून गावदेवी चषक 2021 चा थरार आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि या
संग्रामाचा आज अंतिम दिवस, फायनल दिवस, सोनेर दिवस आज मित्र प्रजासत्ताक दिन त्यानिमित्तानं ही राबवण्यात आलेली स्पर्धा आहे. सलग 8वं वर्ष आहे या स्पर्धेचं की 26 जानेवारीचा औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये अजून एक आगळं आपण पारितोषिक ठेवलेले आहे. जो संघ शिस्तबद्ध ठरेल त्याला कैलास दामू तुकाराम गायकवाड यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव आमच्या गावदेवी 40+ संघाचे एक मेहनती खेळाडू छत्रपती दामू गायकवाड यांच्याकडून एक आकर्षित ट्रॉफीज दिली जाणार आहे. जो संघ शिस्तबद्ध संघ म्हणून ठरेल संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्यासाठी बक्षीस इथे ठेवण्यात आलेले. साईकृपा डुंगे संघाची एक आशेची किरण बॅकबोन साईकृपा डुंगे संघाचा हेमंत हे मात्र खेळपट्टी होते. कशा प्रकारे खेळ होईल, आपल्या डावाला सावरेल हे पाहण्यासारखं राहील. पहिल्या चेंडूचा सामना करतोय, यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झपावतोय, परंतु इथं मात्र आपण पाहू शकता चुकी पाहायला मिळते. एक मोठा खेळाडू हेमंत याची झेल सोडला जातोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक मोठी चुकी म्हणावी लागेल कारण जीवनदान मिळतोय हेमंत यास आणि ज्या वेळेस हेमंत आक्रमक होतोय त्यावेळेस कित्येक संघांना मात्र पराजयाची झूल चारलेली आहे. तर इथं मात्र जीवनदान मिळालेलं आहे. या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल येणारा काल सांगूनच जाईल की त्या उलट चांगली गोलंदाजी होईल हे पाहण्यासारखं राहील. अनिल यांनी चांगली गोलंदाजी केली होती, 5वा चेंडू टाकला होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला परंतु खूप दूर येऊन झेल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा असफल ठरला. झेल सुटल्या गेल्या, 2 धावा जमा झाल्या. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतोय 6 धावा. देवीदास अनंता पाटील यांच्याकडून हेमंत याच्यासाठी बक्षीस लावण्यात आलेले. षटकरांच्या हॅट्रिक साठी त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे देवीदास अनंता पाटील यांच्याकडून. या इथे आपण पाहिलं स्लो डिलिव्हरी होती आणि क्रॉस बॅटने खेळला गेला. 5 लेगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सीमारेषे बाहेर चौकार. बऱ्याच कालानंतर हेमंत यांच्या बॅट मधून निघालेला हा साईकृपा डुंगेसाठी चौकार. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र चेंडू हवेमध्ये आहे, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, सेफ लँडिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु हाना मध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. वेलकम ज्ञानदीप पाटील यांचे देखील खेडनगरीमध्ये शुभागमन झालेले. आपलं सहर्ष स्वागत आहे गावदेवी 40+ गावदेवी चषक 2021 मध्ये. ज्ञानदीप पाटील 44 धावांचं लक्ष्य आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. धावसंख्या जर पाहिली तर 11. आतापर्यंत गडी बाद झाले 4. एक फलंदाज बाद होण्याची रेलचाल चालू आहे आणि रणा मात्र बनत नाहीये. थोडीशी धोक्याची घंटा म्हणू शकतोय साईकृपा डुंगे संघाला. 44 धावांचं लक्ष्य आहे. 4 षटकांचा मित्र सामना, 2रं षटक चालू आहे. धावा जर पाहिल्या धावफलकावरती तर फक्त 11 धावा. मोठे फटके खेळावे लागतील मॅच मध्ये वापस येण्यासाठी. तर हे मोठे फटके येतील का हे पाहण्यासारखं राहील. विनोद येतोय नवीन फलंदाज खेळपट्टीवरती. चला खेळाला सुरुवात करायची आहे, घाई करायची आहे. पंचांनाही वारंवार वान करायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी आहे, चेंडूला दिशा दिलेली पाहतोय, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे, जाईल सीमारेषे बाहेर, सीमारेषे बाहेर चौकार. अशा फटक्यांचीच आवश्यकता आहे आणि असे ज्यावेळेस तुम्ही फटके खेळाल त्यावेळेस मॅच मध्ये वापस येऊ शकता. कारण 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावफलकावरती धावा या चौकाराने मात्र चांगली उभारते. 15 धावा लागत आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. अजूनही विजयासाठी जर विचार केला तर 29 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय अनिल. यावेळेस अजून एक
उलटाच डिलिव्हरी पाहायला मिळाली, परंतु त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय, परंतु 2 धावापासून रोखू शकत नाहीये. एकेरी दुहेरी धावा जमून एखादा मोठा फटका आल्यानंतर धावसंख्येला आकार मिळतोय, धावसंख्येला चालना मिळते. आणि ज्या प्रकारे धावसंख्या उभारायची आहे, 44 धावांचं लक्ष, मी तर म्हणेन प्रति षटकामागे 11च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मच्छिंद्रांच्या माध्यमातून फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर थोडासा मागणा ठरतोय अनिल. 2 चौकार आपल्या या 1 ओव्हरच्या कोट्यामध्ये लागलेले आहेत. 14 धावा खर्च केल्या. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा लागतायत. उर्वरित 2 षटकांमध्ये काय होईल, काय घडेल सांगण्यासाठी सज्ज होतील कालीराम सर. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे सर. तर मित्रांनो, मैदानामध्ये सामना सुरू आहे. गावदेवी चषक 2021 या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, मेगा फिनाले डे आणि पहिले फेरीतील दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यावर आपण बघितलं बंदरामारुती काल्हेर या संघानं दिवस संघाला पराभूत केलं. ही दुसरी लढत साई कृपा डुंगे आणि गावदेवी अंजूर. तर 44 धावांचा लक्षाचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले त्या 17. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांचं लक्ष गाठावं लागेल ते साई कृपा डुंगे संघाच्या फलंदाजांना. तर याउलट 12 चेंडूमध्ये 27 धावा वाचवाव्या लागतील त्या गावदेवी अंजूर संघाच्या गोलंदाजांना. निश्चित ज्याप्रमाणे फटकेबाजी पाहायला मिळते हेमन आणि विनोद यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यामध्ये, तर ती फटकेबाजी तिथं पाहायला मिळाली तर 27 धावा सहजरित्या पूर्ण करतील. परंतु गोलंदाजीची प्रशंसा करावी लागेल. पहिल्याच ओव्हर पासून दबाव आणण्याचा प्रयत्न, दबाव ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. तिथनं दबाव फलंदाजांवर ते वाढला आपण पाहतोय. गोलंदाज तयार संदीप. ओव्हर द विकेट एमन यांच्यासाठी. पहिला चेंडू फुल टॉस आणि चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे सरांचे दोन्ही येत आकाशाकडे षटकारांनी स्वागत केलेले. तेवीस धावा स्कोरबोर्ड वरती. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 21 धावा. कुठेतरी या षटकारांनी मात्र साई कृपा डुंगे संघाच्या आशा अपेक्षा जिवंत ठेवलेली आहेत. गोलंदाज तयार. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू वापशी केलेले संदीप यांनी. अप्रतिम डिलिव्हरी. पूर्णपणे चकित केले ते फलंदाज हेमंत याला. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू डॉट. अशीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल गावदेवी अंजूर संघाच्या गोलंदाजांना. पुण्याचा गोलंदाज तयार. अप्रतिम डिलिव्हरी. गती जास्त होती. चेंडू होते कव्हर पॉइंट रिजन कडे. सुभाष चेंडूला उचलतील, फेकतील. वेल होती दोन्ही फलंदाजामध्ये एक धाव पूर्ण करण्याची. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आहे लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल साई कृपा डोंगे संघाच्या फलकावर. धावा झाले ते 24. येणाऱ्या अजूनही 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. 9 चेंडू 20 धावा. एका बाजूला संघनायक संघर्ष करतोय विनोद. गोलंदाज तयार. अप्रतिम डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. डॉट बॉलची समाप्ती. संदीप याच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे. अंजूर गावासाठी भरपूर क्रिकेट सामने खेळण्याचा अनुभव इथं मात्र पणाला लावलेले आहे. पुन्हा एकदा लॉंग रन अपनी. गोलंदाज तयार संदीप. ओव्हर द विकेट. स्टेपाडाऊन केलेल्या चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय, झेल सोडतोय. निश्चितच सूर्यनारायणची किरण मला वाटतं या इष्टरक्षकाच्या डोल्यावर आलेले आहेत. एकदम निश्चित मिळेल. शॉर्ट लेग वर चेंडू लँड झाला होता. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल ती म्हणजे 25 धावा. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. षटकार खाल्ल्यानंतर मात्र स्वतःला सावरलेले आहे. खरोखरच गोलंदाज संदीप याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. शेवटचा चेंडू. हेमन याच्यासाठी उंची जास्त, लांबी कमी आणि राजेश यांच्याकडून अप्रतिम झेल. एक मोठा फलंदाज होतो इथं मात्र फेल साई कृपा डोंगे संघाचा हेमंत.
काय गोलंदाजी केले. 12 चेंडू 27 होत्या. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर 11 चेंडू मध्ये 21 आल्या. त्यानंतर मात्र आता 6 चेंडू मध्ये 19 बाकी ठेवलेले आहेत. अतिशय चांगली धारदार गोलंदाजी. तर निश्चितच अप्रतिम मी तर म्हणेन संदीप याच्या गोलंदाजी तर समाप्ती झालेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार येऊन एकूण धावा खर्च केल्या त्या म्हणजे 8. काय गोलंदाजी केले. या स्पर्धेसाठी खरोखरच ज्यांचं अतिशय चांगली कामगिरी क्रिकेट मधलं एक मुख्य घटक जे असते ते गुणलेखक. ती गुणलेखकाची भूमिका निश्चितच गावदेवी भादवड या संघाचे खंदे समर्थक आणि एक उत्कृष्ट शिक्षक अप्रतिम जैल रवींद्र तरेसरांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेले आहे. मी तरेसरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गावदेवी 40+ ओली संघ आपल्याला आमंत्रित करतायत. रवींद्र तरेसर उत्कृष्ट समालोचक, उत्कृष्ट शिक्षक आणि गावदेवी भादवड संघाचे एक खंदे समर्थक. खरोखर हा संघ कुठेही क्रिकेट खेळण्यासाठी जाओ, रवींद्र तरेसरांची मात्र उपस्थिती आपल्याला तिथं आवर्जून पाहायला मिळते. तर रवींद्र तरेसरांना विनंती असेल की आपण या क्रीडानगरीमध्ये दाखल झाला असेल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. 6 चेंडू 19. पहिल्या चेंडूवर गडी बाद. आता मात्र आव्हान थोडस कठीण वाटते, मात्र क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. 5 चेंडू 19 धावा. गोलंदाज श्याम तयार. पहिला चेंडू कार्पेडे सारेने केलेत. राजेश चेंडूला उचलतील. दरम्यान वेल होता दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावा कंप्लीट. बऱ्याच उशिराने संघाच्या फलकावर 2 धावा ऍड होतात. धावसंख्या झाली ती 27 धावा. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार श्याम ओव्हर द विकेटनी. 4-17 बॉलर टू ड्राईव्ह. मच्छिंद्र चेंडूवर झेपावतायत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. वेलकम, सुस्वागतम. रवींद्र तरेसर आपलं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. गावदेवी चषक 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. रवींद्र तरेसरांच्या सोबतीला नंदू देखील आहेत. या दोन्ही शिक्षक वर्गाचं आम्ही गावदेवी 40+ संघाच्या वतीनं गावदेवी चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. नंदू सर आणि रवी सर यांना आपण पाहू शकता. उत्कृष्ट सूत्रसंचालक. इथे मात्र चेंडूला फेकून दिले डीप मिड विकेट. शिमारीच्या बाहेर 6 धावांसाठी गावदेवी षटकार. दोन चेंडू 9 धावेची आवश्यकता. या षटकाराने मात्र पुन्हा एकदा आशा जिवंत केली आहेत त्या साईकृपा ढुंगे संघाच्या. हा चेंडू निर्णायक चेंडू असेल श्याम याचा. काय म्हणशील मनोज ठाकरे सर? निश्चितच आपण मगाशी चर्चा केली होती हेमन यांच्या बाबतीमध्ये. जर फॉर्म गवसला तर निश्चितच समोरच्या टीमला डोकेदुखी ठरते. तर या 2 चेंडू मध्ये कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासारखं राहील. अगदी बरोबर. श्याम गोलंदाज तयार. विनोद याच्यासाठी. अप्रतिम अप्रतिम फटका. मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. खरोखरच अप्रतिम. जशी गोलंदाजी तसं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. मी कर्णधाराला 100% देईन. काय चेंडू खेळला होता विनोद. कव्हर आणि पॉइंट मधून मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये दक्ष होते आणि फक्त धावा येतील ते 2. इथे मात्र निश्चितच ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. या चेंडूवर षटकार जरी आला तरी गावदेवी अंजूर संघ विजय होईल. मात्र अतिरिक्त चेंडू या स्पर्धेतून त्यांना कदाचित बाहेर घेऊन जाईल. गोलंदाज श्याम
क्रिकेटच्या पुस्तकात एक चेंडूवर 7 धावा नाहीयेत. हा जर सामना जिंकून द्यायचा असेल साईकृपा डुंगे संघाला तर ते श्याम याच्या हातामध्ये. पाहूया, एक चेंडू 7 धावा, गोलंदाज तयार. या चेंडूवर फटका आले, धावा येतील 4 आणि विजय संपादन करतोय गावदेवी अंजूर संघ 3 धावांनी. अगदी जशास तसं उत्तर दिलं. हरले पण वाघासारखे लढले. साईकृपा डुंगे संघ वेळेवर षटकार समाप्त केली. या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दिली त्याबद्दल मी गावदेवी 40+ संघाच्या वतीनं आपला खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देतोय. हार्ड लक, टफ लक साईकृपा डुंगे, तर गुड लक गावदेवी स्पोर्ट अंजूर संघ. डीजे विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. विजयी सामन्यातून सामनावीराचं पारितोषिक फलंदाज विजय याला जाते. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं.